SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूर येथील अपघातात जखमी झालेले भाजी विक्रेते दिलीप काळे यांचे दुःखद निधन। सविस्तर वृत्त असे, गेल्या 25 दिवसांपूर्वी सातपूर त्र्यंबक रोडवर रस्त्यांच्या खोदकामामुळे अपघातात जखमी झालेले भाजी विक्रेते व सातपूर राजवाडा येथील रहिवासी दिलीप दामोदर काळे यांना अपघात होऊन गंभीर दुखापत झाली होती। याच अनुषंगाने त्यांच्यावर मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले होते। उपचार सुरू असताना त्यांची काल प्राणज्योत मालवली। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे। सर्व स्तरातून त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त होत आहे। तसेच मनपा प्रशासनावर संतापाची लाट देखील उसळत आहे, कारण रस्त्याच्या खोदकामामुळे या व्यक्तीचा अपघात झाला होता। हेच एकमेव कारण असून आता प्रशासनाने ठोस पावले उचलून या परिवारास सहकार्य करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अपघातात मृत्युमुखी पडलेले दिलीप दामोदर काळे यांना SPN न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। SPN न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान, नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।